रात्रीचा खेळ चाले या मालिकेत आपल्यांना शेवंता या भूमिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही पाहायला मिळालेली, पण अपूर्वानंतरच शेवंता ही भूमिका अभिनेत्री कृतिका तुळसकर हिने साकारलेली। पण नुकताच एका मुलाखतीमध्ये अपूर्वा हिने कृतिकाला अनप्रोफेशनल अभिनेत्री असं म्हणाली व आता यावरच कृतिकाने सुद्धा अपूर्वाला सुनावलेले आहे। नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केलेली आहे, पहा तर ही व्हिडिओ। रात्रीचा खेळ चाले या मालिकेची अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे। नमस्कार, मी कृतिका तुळसकर। आताच थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये माझ्या आधी ज्या अभिनेत्रीने शेवंता ही भूमिका साकारली होती तिचं असं म्हणणं आहे की मी अनप्रोफेशनल अभिनेत्री आहे। तर तिला मी हे सांगू इच्छिते की अनप्रोफेशनल आणि प्रोफेशनल ह्याच्यात काय फरक असतो। अनप्रोफेशनलिझम याला म्हणतात की सेटवर वेळेत न येणं, दिग्दर्शकाला वाट बघावी लागणं, इतर कलाकारांची नीट न वागणं, निर्मात्याची नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या सिरियलचा TRP वाढतोय असा माज सगळ्या कलाकारांना दाखवणं, याला अनप्रोफेशनलिझम म्हणतात। अजून एक गोष्ट, एखादा निर्माता जेव्हा सिरियलसाठी लाखो रुपये खर्च करतो तेव्हा त्या सिरियलचा विचार न करता, त्या कलाकारांचा, त्या टेक्निशियन्सचा, की आपण गेल्यानंतर या मालिकेचं काय होईल, जर ही बंद पडली तर इतर कलाकारांचं, टेक्निशियन्सच्या पोटापाण्याचं काय होईल याचा विचार न करता जसं ती सगळ्यांना सांगते की मी ही मालिका सोडली तसं सोडून जाणं, याला अनप्रोफेशनलिझम म्हणतात। तिने असं सांगितलंय की मी तिला फोन करायला हवा होता, का? तुझी माझी ओळख आहे, आपण खूप जन्माजन्मांपासूनच्या मैत्रिणी आहोत? नाही। एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडे एखादी संधी चालून आली तर त्याचं सोनं कसं व्हावं याचा विचार मी करणार की मी फोन करून काय ग बाई काय झालं, तू का सोडलीस मालिका, की तुला काढलं गेलं, ह्याच्याविषयी मी विचारणार? तर मला वाटतं की मी माझं काम 100% केलेलं आहे आणि मी तिला विचारणं ह्याच्यासाठी मी बांधील नाही। माझ्या प्रोफेशनलबद्दल आणि माझ्या अनप्रोफेशनलिझमबद्दल बोलायचा कुणालाही अधिकार नाही, कारण आम्ही कधी कामच केलेलं नाहीये। त्यामुळे मी सेटवर कशी वागते, कसं काम करते ह्याच्याबद्दल कोणालाही माहीत नाहीये। आणि आजकाल काय आहे ना, पॉडकास्टमध्ये आपण जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा आपण वाटेल तशी उत्तरं देतो, ह्याचा विचार नाही करत की आपण कोणाला बोलतोय, ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलो पण नाहीये, बघितलं पण नाहीये, त्याच्याविषयी आपण बोलतोय। तर मला असं वाटतं याच्या पुढे माझ्याविषयी कुठल्याही बाबतीत आणि कुठल्याही माध्यमात काही बोलताना थोडासा विचार करून बोलावं, तर याला प्रोफेशनलिझम आपण म्हणू, नाही का? धन्यवाद। त्यामुळे सध्या रात्रीचा खेळ चाले मालिकेतील अभिनेत्रींची सध्या शाब्दिक वाद आपल्यांना पाहायला मिळत आहे। तर तुम्हाला या दोघींमध्ये कोण योग्य वाटतंय कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा।